बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोनिया गांधींनंतर सोलापुरातील प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमाची सगळीकडे आता चर्चा होतीये। प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमातील वंदे मातरमची चर्चा आता सगळीकडेच होते। या कार्यक्रमात काही कडवे गायल्याची माहिती समोर येते। संपूर्ण वंदे मातरम न गाता एका मिनिटातच वंदे मातरम उरकण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरमवरून चर्चा होतीये। काही कडवे गायल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंझींसोबत राष्ट्रगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात वंदे मातरम गीताची काही कडवी सादर करण्यात आली। संपूर्ण वंदे मातरम 3 मिनिटांचं असताना एका मिनिटात उरकण्यात आलं। दिल्ली येथील काँग्रेसच्या कार्यक्रमामध्येही वंदे मातरमच्या सादरीकरणावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्या संदर्भातही वंदे मातरमवरून भाजपकडून आरोप करण्यात आले होते। काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावलेत। सोलापुरातील प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमातील वंदे मातरमच्या सादरीकरणावरूनही आता काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।